दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाखाने साजरी करण्यात आलेली आहे। पण माझ्या बऱ्याच शिवभक्त मावळ्यांना हे माहित नाहीये की शिवाजी महाराजांची जयंती कोणी, कुठे आणि कशी साजरी केली। ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। खरं तर माझ्या बऱ्याच मराठा बांधवांना विचारूनच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। मराठा साम्राज्याच्या पाडावानंतर अनेक वर्ष दुर्लक्षित असलेली जी समाधी, ती समाधी शोधून काढण्यासाठी इसवी सन 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे रायगडावरती जातात आणि अगदी झाडाझुडपांमध्ये दुर्लक्षित असलेली ती समाधी शोधून काढली जाते, तिची स्वच्छता केली जाते, तिच्यावरती फुले वाहिली जातात आणि ती समाधी अगदी जगासमोर आणली जाते। त्याच्याच नंतर पुढच्याच वर्षी पुण्यामध्ये पहिली अशी शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले हे साजरी करतात आणि त्यांच्या जीवनावरती प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला जातो। लोकमान्य टिळक ही परंपरा कायम ठेवतात। त्याच्याच नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंतीचे 2 वेळे अध्यक्ष सुद्धा होते आणि ही जयंती, शिवाजी महाराजांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा साजरी केली होती। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जयंती सोबतच महात्मा ज्योतिराव फुलेंना सुद्धा स्मरण करणं तितकंच गरजेचं आहे, कारण ती समाधी त्यांनीच जगासमोर आणलेली आहे। थँक्यू।